तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. संविधानिक मूल्यांवर घाला मुस्लिम महिला डॉक्टर प्रकरणी देशभर संताप. बिहार राज्यात 15 डिसेंबर रोजी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरून हिजाब ओढल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि धार्मिक स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती किंवा एका राज्यापुरती मर्यादित नसून ती देशातील प्रत्येक महिलेच्या प्रतिष्ठेशी संबंधित असल्याची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक मंचावर घडलेला हा प्रकार समाजमनाला हादरवणारा असून लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांवर थेट आघात करणारा असल्याचे मत अनेक स्तरातून व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मुस्लिम महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत पाठवण्यात आले असून या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही महिलेच्या शरीरावर, सन्मानावर किंवा धार्मिक ओळखीवर हस्तक्षेप करणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 14, 15, 19 आणि 21 अंतर्गत मिळणारे समानता, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व वैयक्तिक स्वातंत्र्य या अधिकारांचे या घटनेत स्पष्ट उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक आंदोलन आणि निषेधाची लाट. या घटनेच्या निषेधार्थ 26 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जामोद येथे शांततामय आंदोलन करण्यात आले. अत्याचार महिला समितीच्या सदस्या परवीन रब्बानी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिमेला चप्पलजोडे मारून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. या आंदोलनात गावातील ज्येष्ठ नागरिक, पुरुष, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. डॉक्टर शाकीर साहब, सय्यद नफीस, नवनिर्वाचित सदस्य जाहीर, सय्यद अफरोज, अतिक रहमान, शेख गुलाब, डॉक्टर सलीम, शेख चांद शेट्टी आणि शेख आबिद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत तहसीलदारांमार्फत निषेध निवेदन सादर केले. नितीश कुमार मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली. मात्र हे आंदोलन पूर्णतः शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनानंतर सर्व सहभागी शांतपणे आपापल्या घरी परतले. निवेदनाद्वारे राष्ट्रपती महोदया यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि वेळेत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेशी संबंधित असलेल्या सर्व दोषींवर मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महिलांच्या सन्मान, गरिमा आणि धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी कठोर आणि स्पष्ट धोरणे राबवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. देशातील महिलांचा सन्मान आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रपती महोदया योग्य ती पावले उचलतील असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.